प्रेज लॉर्ड. मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 12 ते 14, 20 ते 26 हे वचन आपण वाचलेले आहेत. या ठिकाणी जो मागच्या 2 रविवारपासून आपण पाहत आहोत, अनुभव, दॅट एक्सपिरियन्स, या गोष्टीवरती आपण मनन करत आहोत. आणि आज शेवटचा भाग याच्यामधला पाहणार आहोत, अ पर्सनल एक्सपिरियन्स विथ गॉड. देवाबरोबरचा वैयक्तिक तुमचा अनुभव काय आहे याच्याबद्दल आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. सो आय बिलीव्ह की मागच्या 2 रविवारपासून तुम्हाला अनुभव या गोष्टीवरती मनन करत असताना आपण बऱ्यापैकी आपल्याला आयडिया आली असेल. थोड्याशा गोष्टी वेगळ्या रीतीने जसं प्रभूने मनात टाकलेल्या आहेत तशा रीतीने आपण पाहून आता पुढे पाहूया. सो आय वॉन्ट एव्हरीबडी टू बी एक्साइटेड. आय वॉन्ट यू टू स्टर अप युअर फेथ. तुमचा विश्वास जरा ढवळून काढा की जेणेकरून तुम्ही आजच्या वचनाला तयार व्हावे. आमेन. तर या ठिकाणी प्रभूने जे त्याच्या शिष्यांना दाखवण्यासाठी जे काय क्रिया त्या ठिकाणी केलेली आहे, अंजिराचं झाड आहे, त्याला पालवी फुटलेली आहे, डवरलेलं आहे आणि प्रभू त्या ठिकाणी या अपेक्षेने पाहत आहे पण त्याला फळ नाही आहे त्या ठिकाणी. आणि मग प्रभू त्याला शाप देत आहे. आणि त्याच्यानंतर परत त्या ज्या काय कामासाठी ते गेले होते त्या कामामध्ये परत येत आहे आणि पेत्र त्या झाडाचं बघत आहे, प्रभू असं बोललं होतं त्या झाडाबद्दल. आणि मग त्याला आठवतं की प्रभू तुझे बोलला तशा रीतीने झाड वाळून गेलेलं आहे. प्रभू म्हटला की हे मी केलेलं आहे, पण तुम्ही पण जर एखादी गोष्ट बोलला आणि तुम्ही विश्वास ठेवला तर ती गोष्ट तशी होणारच आहे. आमेन. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, ही जी क्रिया आहे किंवा हे जे काम आहे हे तुम्ही आणि मी करण्या अगोदर आपल्याला त्याचा अनुभव जोपर्यंत नाही आपण ते करू शकत नाही. आपण ते करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल की सपोज मला एरोप्लेन उडवायला खूप आवडतं, म्हणून तुम्ही माझ्या बरोबर एरोप्लेनमध्ये बसताल का? बसताल का? जस्ट लेट मी नो. हां, अरे मी तुमच्या जवळचा व्यक्ती आहे, मी तुम्हाला प्रिय आहे की नाही? तुम्ही माझ्या प्रीती करता की नाही? करता की नाही? पण मग माझ्यासोबत एरोप्लेनमध्ये का नाही बसत? मी जर मला एरोप्लेन चालवायला आवडतं आणि मी जर एरोप्लेनच्या सीटवरती बसलो तर तुम्ही माझ्यासोबत एरोप्लेनमध्ये नाही बसणार? नाही का? हालेलुया. पण तोच व्यक्ती ज्याला तुम्ही ओळखत नाहीये पण त्याला एक्सपिरियन्स आहे एरोप्लेन चालवण्याचा, त्याच्यासोबत तुम्ही बसताल? हालेलुया. देवाच्या लेकरांनो, सी दिस इज सो इम्पॉर्टंट की आपण जवळचे व्यक्ती आहे पण त्याला एक्सपिरियन्स नाहीये तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू नये. रे बाबा, जवळचा व्यक्ती माझा खूप प्रेम आहे पण नको, इथे नको, हे का नाही? तशाच रीतीने देवाच्या लेकरांनो, व्हॉट वी लुक फॉर एन एक्सपिरियन्स. ज्याला अनुभव आहे आपण त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याकडे आपल्याला खात्री आहे. कितीतरी वेळेस आपण ट्रेनचं तिकीट काढतो, बसचं तिकीट काढतो, ड्रायव्हरचं ती ओळख असते का आपली? ड्रायव्हर आपला नातेवाईक असतो का? ड्रायव्हरला माहिती असतं की त्याचं सर्टिफिकेट आपल्याकडे असतं का की याला किती चालवता ते किती चालवता येत नाही? पण आपल्याला काय एक गॅरंटी, बाबा याने जर या ठिकाणी बसलाय तर गव्हर्नमेंटनी त्याला काय केलेलं आहे, सगळं तपासणी करून स्टेअरिंग त्याच्या हातामध्ये काय केलेलं आहे, दिलेलं आहे. आणि म्हणून आपण प्रवासामध्ये निर्धास्तपणे झोपू शकतो. वाय? कारण की आपल्याला खात्री आहे की बाबा तो एक अनुभवी चालक आहे, तो एक काय अनुभवी चालक आहे. आणि खूप वेळेस आपण त्याच्याशी ओळख नसताना आपण संपूर्ण भाव त्याच्यावरती टाकतो आणि निर्धास्त राहतो आहे की नाही? फॉर एक्झाम्पल, दुसरं एक समजतं मी काय बोलतोय तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, जर आपण कधीतरी आजारी पडलो आणि थोडंसं जर मला कसं तरी वाटत आहे, थंडी ताप भरून आला आहे आणि मला थोडा ताप आहे, तर मी जनावराच्या डॉक्टरकडे जाईल का? नाही जाणार. तो पण डॉक्टर आहे. किंवा मी हाडाच्या डॉक्टरकडे जाईल का? मी जो ऑपरेशन स्पेशलिस्ट आहे त्याच्याकडे जाईल का मी?
मी कोणाकडे जाईल? जो नॉर्मल फिजिशियन आहे, ज्याला फिजिशियन म्हणतात, त्याच्याकडे मी जाईल, ज्याला माहिती आहे की काय औषधं दिले तर हा व्यक्ती बरा होईल. आमेन. मी काय बोलतो समजतं तुम्हाला? आता देवाच्या लेकरांनो तसं समजून घ्या तुम्ही की आता सपोज एखाद्याचं ऑपरेशन आहे, एखाद्याचं काय ऑपरेशन आहे, त्याचं सपोज फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं त्याची बायपास सर्जरी करायची, डॉक्टरने सांगितलं बाबा तुला ब्लॉकेज झाले, हे ते ऐकून तो व्यक्ती घाबरला आणि तो म्हटला ठीक आहे मला ऑपरेशन केलं पाहिजे. आणि मग तो व्यक्ती ऑपरेशनला गेला आणि त्याच्यासमोर 2 डॉक्टर ठेवले, दोन्ही पण हार्ट स्पेशलिस्ट आहे. दोन्ही पण काय आहे? हार्ट स्पेशलिस्ट आहे. एक तरुण मुलगा आहे आणि एक बुजुर्ग व्यक्ती आहे. एक काय बुजुर्ग व्यक्ती आहे, ज्याच्या एक तरुण मुलगा आहे ज्याच्या हाताखालून किती गेलेत 5, 6, 7, 8, 9 ऑपरेशन्स त्यांनी केलेत. तो पण हार्ट स्पेशलिस्ट आहे, त्याच्या हाताखालून 5, 6, 7, 8 ऑपरेशन झालेले आहेत. दुसरा जो आहे बुजुर्ग व्यक्ती त्याने शेकडो 100, 200 ऑपरेशन्स, शेकडो ऑपरेशन्स त्याच्या हाताखालून गेलेले आहेत. आणि आता तुम्हाला विचारण्यात येत आहे की बाबा तुझं ऑपरेशन तुला करायचं ठीक आहे, तू मान्यता दिली ठीक आहे, आता या 2 डॉक्टरमधून कोणाला तू परमिशन देणार तुझं ऑपरेशन करायला? तुम्ही कोणाची निवड करणार? कोणाची? का? काय त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे की आज जरी माझ्या ओळखीचा नाही आहे पण त्याला अनुभव आहे की कशा रीतीने ते काम केलं तर ते चोख पार पडेल, ते उत्तम रीतीने पार पडेल, थोडक्यामध्ये ते सक्सेसफुल होईल. आमेन. तशाच रीतीने देवाच्या लेकरांनो जसं या नैसर्गिक गोष्टी आहेत तशाच रीतीने जो आध्यात्मिक आहे तो आध्यात्मिक गोष्टीचा अनुभव आपल्याला असायला हवा. आणि त्या आध्यात्मिक गोष्टीचा अनुभव असण्यासाठी आपण इथे चर्चमध्ये असलं पाहिजे. घरी बसून प्रार्थना करून बायबल वाचून फक्त आपल्याला प्रभूचं ज्ञान किंवा प्रभूचा अनुभव येणार नाही. आपल्याला ती संगती पाहिजे, तो अनुभव पाहिजे. तो अनुभव येण्यासाठी ती संगतीमध्ये यायला पाहिजे. आमेन. आणि मग त्या संगतीमध्ये आल्यानंतर प्रभू तुमच्याशी एकांतामध्ये तो अनुभव देईल. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही संगतीमध्ये येतात आणि मग घरी जातात त्यावेळेस तुम्हाला तो एकांतामध्ये पकडून तुमच्यामध्ये ते कार्य करायला चालू करेल. हालेलुया. जोपर्यंत तुम्हाला तोचा अनुभव येणार नाही देवाच्या लेकरांनो, तोपर्यंत तुमचं ख्रिस्तासोबतचं नातं पक्क खंबीर होणार नाही. मागच्या वेळेस पण मी गोष्ट सांगितली, तुमचं नातं प्रभूसोबत खंबीर मजबूत होण्यासाठी तुम्हाला तो अनुभव आला पाहिजे. आपण एखाद्या व्यक्तीने आपल्याला ज्यावेळेस मदतीची अत्यंत गरज आहे त्यावेळेस त्याने मदत केलेली आपण किती लक्षात ठेवतो की हा व्यक्ती विश्वासू व्यक्ती आहे, हा व्यक्ती किती चांगला व्यक्ती आहे, हा व्यक्ती किती प्रेमळ व्यक्ती. का? कारण की त्याने माझ्या संकटाच्या वेळेस मला मदत केली. आपण मनुष्याकडे लक्ष देऊन मनुष्याला त्याच्या आपल्या अनुभवाप्रमाणे ओळखतो, पण देवाच्या लेकरांनो आपण प्रभूला ओळखणं खूप गरजेचं आहे. तुमचा अनुभव प्रभूसोबतचा काय आहे हे खूप महत्वाचं आहे. एक गोष्ट होती की एक व्यक्ती होता आणि प्रभूने त्याच्या जीवनामध्ये कार्य केलं होतं आणि त्याने त्याचं जीवनामध्ये झालेलं कार्य त्याची साक्ष एका पेपरवरती लिहून ठेवली. आणि प्रत्येक वेळेस ज्या कोणी त्याच्या घरी येत असे तर तो त्याची साक्ष वाचून दाखवत असे, असं झालं तसं झालं. कुणी व्यक्ती आलं तर ती तो साक्ष वाचून दाखवत असे. वर्षानुवर्ष कुणी आलं तीच साक्ष, कितीतरी वर्ष झाले तीच साक्ष. एके दिवशी काय झालं की त्याच्या घरामध्ये काही लोक आले होते आणि मग त्याच्या पत्नीला त्याने सांगितलं अरे जो पेपर जो ठेवला ना कपाटामध्ये माझा तो घेऊन ये. आणि मग त्याची पत्नी तो पेपर घेऊन आली. तो अरे अर्धा पेपर कुठे गेला? उंदराने खाऊन टाकला. उंदराने खाऊन टाकला. का? कारण की एकच पेपर, एकच साक्ष जीवनभर आयुष्यभर तो घेऊन चाललेला आहे. आपल्या जीवनामध्ये एक साक्ष जीवन बदलणारी असली पाहिजे, पण दररोज आणि दररोज
दररोज आणि दररोज प्रभूचा अनुभव तुमच्या जीवनामध्ये झाला पाहिजे. तुमच्याकडे दररोज प्रभूबद्दल काहीतरी सांगायला नवीन असलं पाहिजे. दररोज प्रति दिवशी प्रभूने तुमच्या जीवनात काय कार्य केलेलं आहे हे तुम्ही उठून त्याला धन्यवाद द्यायला पाहिजे. जर तुम्ही तुमचं जीवन ना आमचं जीवन साधं आहे, आमचं जीवन रेग्युलर आहे, असं काय नाही, सगळं ठीक चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, ते व्यवस्थित चालू असणं पण प्रभूची अनुग्रह त्याची कृपा आहे. हे ओळखणं खूप गरजेचं आहे देवाच्या लेकरांनो. हे ओळखणं खूप गरजेचं आहे की मी दररोज आणि दररोज प्रभू माझ्या संगती काय करत आहे, माझ्या संगती काय बोलत आहे हे मी ओळखलं नाही तर मी त्याच्यासोबत चालू शकणार नाही. माझं त्याचं नातं खंबीर होऊ शकणार नाही. बघा देवाच्या लेकरांनो, मोशे जो होता, मोशे एक इजिप्शियनला मारून मिस्रीला मारून पळून गेला होता मिद्यानामध्ये. किती माणसाला मारून? एकच माणसाला मारून मिद्यानामध्ये पळून गेला होता. आणि प्रभूने त्याला त्याचं दर्शन एका जळत्या झुडुपामध्ये दिलं. तोपर्यंत मोशे जे आहे, जो त्याच्या सासऱ्याच्या घरी राहत होता, त्याच्या मनामध्ये एकच गोष्ट, एकच भीती की मी एक माणसाचा काय केलेला आहे, खून केलेला आहे. जर मला कुणी पकडलं तर मला फारू मारून टाकल. 40 वर्ष तो ह्या भीतीमध्ये जगत होता की मी फारोच्या एका माणसाला मारलेला आहे आणि जर फारोला कळलं मी इथे आहे तर फारो मला पकडेल आणि मला मारून टाकेल. 40 वर्ष एक गोष्ट त्याच्या मनामध्ये घेऊन जगत होता. आणि देवाने त्याला दररोजच्या जीवनक्रमाप्रमाणे जसं मेंढरं चारायला घेऊन जात होता, जात असताना त्याला त्या पर्वतावरती दर्शन दिलं त्या जळत्या झुडुपामध्ये. आग एक अशी गोष्ट आहे की जी ती कुठेही असेल तर ती लक्ष वेधून घेणारी आहे. आग एक अशी गोष्ट आहे की ती कुठेही असेल तर ती माणसाचं लक्ष वेधून घेते. आणि जसं ती आग त्या झुडुपामध्ये जळत होती त्याने मोशेचं लक्ष वेधून घेतलं. आणि ती आग ज्यावेळेस मोशे पाहू लागला, तो म्हणू लागला ही आग काहीतरी वेगळीच आहे, कारण की याच्यामधून धूर काही बाहेर पडत नाहीये, ही या पालवांना जाळत नाही आहे. अशी कोणती आग आहे? आणि म्हणून ज्यावेळेस तो त्या अग्नीच्या जवळ गेला, त्या अग्नीमधून आवाज आला, मोशे तू एक पवित्र भूमीवर उभा आहे, तुझ्या चपला तू बाहेर काढ. व्हॉट वॉज दॅट? काय होत होतं ते? मोशेच्या मनामध्ये परमेश्वर एक काय करत होता, त्याला एक एक्सपिरियन्स तयार करत होता. आमेन. एक्सपिरियन्स मागच्या 2 रविवारी आलाय, पण आता देवाच्या लेकरांना संदेश ऐका, शेवटचा संदेश आहे की मोशेच्या मनामध्ये प्रभू एक्सपिरियन्स तयार करत होता, कारण की त्याच्या द्वारे त्याला एक कार्य करायचं होतं. आमेन. जे 40 वर्ष मोशे भीतीमध्ये जगत होता की मी मिस्रमध्ये जाऊ शकत नाही, ते भीती काढण्यासाठी प्रभूने त्याला स्वतःने प्रभूने त्याला काय दिलं? दर्शन दिलं त्या जळत्या झुडुपामध्ये. आणि ज्यावेळेस प्रभूने त्याला दर्शन दिलं त्याची भीती निघून गेली. आमेन. जो मोशे मिस्र पासून पळत होता, प्रभूने त्याला तयार केला की तुला मिस्रमध्ये जायचं आहे आणि मिस्रमध्ये जाऊन माझ्या लोकांना सोडवायचं आहे. आमेन. तुम्हाला जोपर्यंत तो अनुभव येणार नाही, तुम्ही प्रभूसाठी हिमतीने तयार होणार नाही, उभे राहणार नाही. तशा रीतीने देवाच्या लेकरांनो, मोशे त्या वाणी भेटल्यावरती, तो अनुभव भेटल्यावरती तो उभा राहिला प्रभूसाठी. आणि तो म्हटला, हो प्रभू, मी जाईल आणि मी तुझ्या लोकांना सोडून आणेल. आमेन. तशाच रीतीने तो अनुभव ज्यावेळेस आपल्याला भेटेल देवाच्या लेकरांनो, त्यावेळेस आपल्याला एकमेकांबद्दल कळकळ सुरू होईल. आज कळकळ एकमेकांविषयी नाही आहे चर्चमध्ये. आज ही कळकळ जी आहे आपल्या परिवारामध्ये देखील नाही सापडत आहे. ओ, माझ्या पत्नीबद्दल, माझ्या आईबद्दल, माझ्या वडिलांबद्दल, माझ्या पतीबद्दल, माझ्या लेकरांबद्दल आज ही कळकळ समाप्त होत आहे. आज ही कळकळ समाप्त होत आहे.
कारण की तुम्ही आणि मी देवाच्या लेकरांनो या शेवटच्या काळामध्ये आहे, जिथे प्रभू म्हटला की प्रीती थंडावली जाईल. प्रीती थंडावली जाईल. कारण की प्रीती इज नॉट जस्ट गिव्हिंग अँड टेकिंग. प्रीती म्हणजे काय? तुमच्यामध्ये असणारी त्या व्यक्तीबद्दलची कळकळ कमी होऊन जाईल. तुमच्यामध्ये असणारा त्या व्यक्तीबद्दलचा भावुकपणा कमी होऊन जाईल. युअर हार्ट विल नॉट क्राय फॉर दॅट पर्सन. हालेलुया. किती लोकांना समजतंय की किती लोकांना आठवतंय मागच्या वेळेस मी कळकळीने प्रार्थना कधी कोणासाठी केली होती का? आज ती गोष्ट, ती परिस्थिती, ती आठवा की मी कोणासाठी ती कळकळीची प्रार्थना केली होती. ती कळकळ त्याच वेळेस तुम्हाला येईल ज्या वेळेस माझ्या मनामध्ये मला प्रभूचं मिशन कळालेलं आहे. त्यावेळेस मला प्रभूने मला काय करायचं ते मला स्पष्ट केलेलं आहे. मला पूर्ण रीतीने क्लिअर झालेलं आहे मी प्रभूमध्ये कोण आहे आणि मला प्रभूमध्ये काय करायचं आहे. तेच मला एकमेकांचं ओझ व्हायला शक्ती देईल, ताकद देईल, विशेष करून हृदय देईल. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, आज या गोष्टी मनुष्य जगत आहे, आरामशीर जगत आहे, पण ही कळकळ आज विलुप्त होत राहिलेली आहे. पास्टर लोकांना चर्च बद्दल कळकळ नाहीये. एक भावाला दुसऱ्या भावाबद्दल, एक बहिणीला दुसऱ्या बहिणीबद्दल कळकळ नाहीये. का माझा भाऊ मागे पडलेला आहे, का माझी बहीण मागे पडली, का तो चर्चला येत नाही, ती चर्चला येत नाही, का? आज ही कळकळ विलुप्त होत राहणार आहे आणि दिवसानुदिवस हे अजून कमी होत राहणार आहे. हालेलुया. आज ही कळकळीसाठी तुम्ही प्रार्थना केली पाहिजे की प्रभू मला ती कळकळ पाहिजे, माझं हृदय रडलं पाहिजे. मी हे बघू शकत नाही. जर एखादी गोष्ट चुकीची आहे, मी ती बघता कामा नये, मला ती सहन झाली नाही पाहिजे. आपलं लेकरू जर खेळताना चिखलामध्ये किंबहुना गटारामध्ये पडलेलं आई बापाला पाहावेल का? जर आपल्या लेकराला आपण त्या गटारामध्ये पडलेलं पाहू शकत नाही, तर आज या जगाच्या दुनियादारीमध्ये पडलेल्या लेकराला आपण कसं पाहू शकतो? आपला जीव का तुटत नाही? आपलं मन का तुटत नाही? ह्या ज्या गोष्टी, एव्हरीथिंग इज कमिंग टू अ नॉर्मल फॉर्मॅलिटी फेज. हो, आज संडे आहे, मला चर्चला जायचं आहे. आज संडे, चर्चचा वेळ आहे, मला चर्चला जायचं आहे. हो, आज संडे आहे, मला तिकडे जाऊन प्रचार करायचा आहे. आज संडे मला जाऊन तिकडे जाऊन प्रचार करायचा आहे. सर्व्हिस इज बिकमिंग अ नॉर्मल सर्व्हिस. सर्व्हिस एक ड्युटीचा भाग बनत आहे. कसला भाग? ड्युटीचा भाग. माझी ड्युटी आहे, मी जाऊन माझी ड्युटी करणार. नो. प्रभूने मला ड्युटी करण्यासाठी या ठिकाणी उभं नाही केलंय. प्रभूने ड्युटी म्हणून तुम्हाला या ठिकाणी बसवलेलं नाहीये. प्रभूने तुमचा जीव वाचवलाय, माझा जीव वाचवलाय, माझं हृदय त्याने वाचवलंय, म्हणून मी त्याच्या समोर येत आहे. माझी ड्युटी म्हणून मी प्रचार नाही करत आहे. प्रभूने मला याची जाणीव करून दिलेली आहे की त्याने माझ्यासाठी त्याचा जीव दिलेला आहे, माझा जीव त्याने वाचवलेला आहे, म्हणून माझा जीव ओतून मी या ठिकाणी प्रचार करायला येतो. माझा जीव ओतून मी प्रभूची आराधना करायला आलो पाहिजे. हा मन, हे हृदय आपल्या मध्ये असलं पाहिजे. चर्चला येताना देवाच्या लेकरांनो, हालेलुया. ओ, दावीद ही गोष्ट पाहू शकला नाही. ही गोष्ट ज्यावेळेस आपण गल्ल्यात आणि दावीदाबद्दल पाहिलेली आहे, पण दावीद ही गोष्ट पाहू शकला नाही ज्या वेळेस एक फिलिस्तीनी देवाच्या लोकांना चॅलेंज करतोय. ज्यावेळेस तो गल्ल्यात इस्रायलच्या लोकांना चॅलेंज करत होता, दावीद त्यांच्यातला सगळ्यात लहान व्यक्ती ते पाहू शकला नाही. का नाही पाहू शकला? कारण की त्याच्याकडे जे मेंढरं आहेत, ते मेंढरांना ज्यावेळेस एक मेंढरू सिंह घेऊन जात होता, त्यावेळेस त्याला ते रावलं नाही. माझं मेंढरू हा सिंह कसा घेऊन जाऊ शकतो? त्यांनी त्याची जीवाची बाजी लावून टाकली आणि मेंढराला सिंहाच्या तोंडातून बाहेर काढलं.
तो पाहू शकला नाही. व्हॉट वॉज द पर्पज? उद्देश काय होता? हा अनुभव प्रभू दाविदाच्या जीवनात का देत होता? कारण की एके दिवशी या इस्रायली लोकांना गल्ल्याच्या हातातून त्याला सोडवायचं होतं. ही साक्ष तो त्याच्यामध्ये तयार करत होता. जेव्हा दुसऱ्यांदा तो भालू त्याच्याकडे आला, त्याच्या मेंढराला उचलून घेऊन गेला, तो दावीद पाहू शकला नाही. माझा मेंढरूला कस काय हा भालू घेऊन जाऊ शकतो? दावीद अशक्त लहानसा मुलगा, त्याच्यामध्ये ना ताकद सिंहाला मारण्याची ना भालूला मारण्याची. त्याच्यामध्ये जर काय आहे तर हृदय आहे की जे माझा जीव त्या माझ्या मेंढरासाठी देऊ शकतो. आमेन. आणि म्हणून ज्यावेळेस गल्ल्याताची वेळ आली, प्रभू त्याच्या मधून ती साक्ष तयार करत होता. जर तो अनुभव दाविदाकडे नसता तर गल्ल्यातासमोर कसा दाऊद उभा राहिला असता, दावीद कसा उभा राहिला असता? पण त्याच्याकडे तो अनुभव होता. म्हणूनच शौल म्हटला, अरे बाबा ठीक आहे, याला जायचंय ना लढायला, जाऊ द्या, पण माझा कायदा याला माझे सर्व जे प्रोटेक्शन्स आहे, माझी तलवार, माझं प्रोटेक्शन सगळं याला द्या आणि मग लढायला पाठवा. जायचंय, कोणी जात नाही लढायला, नका जाऊ देऊ, हा जातो तर याला जाऊ द्या. का शौलाने त्याला परमिशन दिली? कारण की दावीदाने त्याचा प्रभूने कशा रीतीने मदत केली होती, तो अनुभव ज्यावेळेस त्याला सांगितला त्यावेळेस त्याला ती परमिशन भेटली गल्ल्यातासमोर उभं राहण्याची. नाही तर दावीदाची किती इच्छा असती, पण त्याला राजाच्या परमिशन शिवाय उभं राहण्याची त्याला परमिशन नाहीये. हालेलुया. म्हणून देवाच्या लेकरांनो, तुमच्यामध्ये आलेले आतापर्यंतचे अनुभव एक कारण आहे त्याच्यासाठी. कारण की एक मिशन तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, एक काम तुम्हाला करायचं आहे, कार्य तुम्हाला करायचं आहे. तुमचे अनुभव वायफळ नाही आहेत. एक कारणास्तव ते अनुभव तुम्हाला होत आहेत. एक कारणास्तव तुम्ही त्याच्यामधून जात आहात. आणि या सगळ्या गोष्टी याच्यासाठी होत आहे की प्रभू तुम्हाला अनुभव देत आहे आणि हेच अनुभवाच्या द्वारे प्रभू तुमच्यामधून मोठं काहीतरी करू इच्छित आहे. हे समजून घ्या. हालेलुया. दावीद ते पाहू शकला नाही आणि म्हणून दावीदाने काय केलं, ते साक्ष सांगून त्या ठिकाणी गेला आणि गल्ल्याताला मारणारा झाला, त्या राक्षसाला मारणारा झाला. आज ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की मी माझ्या जीवनामध्ये जे प्रभूने केलेल्या साक्षी आहेत, माझ्या जीवनामध्ये छोटीतली छोटी जरी साक्ष आहे, ती प्रभूने एक कारणास्तव केलेली आहे की या साक्षीच्या द्वारे तो मला सांगत आहे की माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या सोबत आहे. तू काय करणार आहे? जगाचे लोक त्याचे जे सांगतात ते त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे का माझं वचन जे सांगतं त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे? जगाच्या लोकांचे परिस्थिती अशी, तू त्यांच्याकडे बघून तुझ्या घराला दिशा देणार आहे का माझ्या वचनावर भरोसा ठेवून तुझ्या घराला दिशा देणार आहे? हालेलुया. तू डॉक्टरचा रिपोर्ट बघून डॉक्टरचा रिपोर्ट एक्सेप्ट करणार आहे का तू माझं वचन बघून माझा रिपोर्ट एक्सेप्ट करणार आहे? तुमच्या मध्ये झालेल्या साक्षी तुम्हाला एक कार्य करता उभं करणार आहे. किती लोकांना समजतं मी काय बोलतोय? तुमच्या मध्ये घडत असलेल्या साक्षी तुम्हाला एक दिशा देत आहे एक मोठं कार्य करण्यासाठी. आणि या सगळ्या परिस्थितीमधून तुम्ही जात असताना मनुष्याचं माइंड भरकटणार आहे. मनुष्याचं माइंड, इट इज अन ॲनालिटिकल माइंड, व्हेरी मच कॅल्क्युलेटिंग माइंड. मनुष्याचं माइंड असं आहे की थोडंसं झालं तर एवढं बघणारा गोष्ट आहे आणि थोडंसं चांगलं झालं तर एवढं खयाली पुलाव में जानेवाला मनुष्याचं मन आहे. इट इज अन ॲनालिटिकल माइंड. आणि म्हणून कधी कधी देवाचा जो अनुभव, देवाचा जो साक्ष आपल्यामध्ये घडलेली आहे, ती जर माणूस विसरून गेला तर त्याचं प्रभूमध्ये चालणं थोडंसं अवघड होऊन जातं. आणि म्हणून मी म्हटलं सुरुवातीला, आपल्याला प्रभूमध्ये दररोज अनुभव पाहिजे, दररोज अनुभव पाहिजे. कारण की ज्यावेळेस अब्राहमाला देवाचं वचन प्राप्त झालं आणि अब्राहम त्याच्या फॅमिलीसोबत त्या मिशनवरती निघाला, त्या रस्त्यावरती निघाला, त्या मार्गावरती निघाला,
दुधामाताच्या देशामध्ये जाण्यासाठी परिस्थिती खराब होऊ लागली. थिंग्स वर नॉट लुकिंग गुड. काय होत नव्हतं बरोबर. देवाने जे वचन दिलेलं आहे त्याची हालचाल काही दिसत नव्हती. आमेन. समजतं मी काय बोलतोय. देवाचं वचन अब्रामाला 12व्या अध्यायामध्ये प्राप्त झालं. 12वा अध्याय ते 13वा अध्याय दोघं भाऊ विभक्त झाले. 13 ते 14 अध्याय, 14 ते 15 अध्याय काही होत नव्हतं. दिवस जात होते, महिने जात होते, वर्ष जात होते. देवाने दिलेलं वचन काही पूर्ण होत नव्हतं. दिस इज व्हॉट इज अनालिटिकल माइंड. अरे देवाचं वचन प्राप्त झालं, हालचाल का दिसत नाहीये मला. देवाचं वचन तुम्हाला फीलिंग साठी दिलेलं नाही. देवाचं वचन फक्त तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी दिलेलं आहे. ते मला दिसू की नाही दिसू, मला त्याच्यावर विश्वास ठेवून चालायचंय. आमेन. 15वा अध्याय पर्यंत येईपर्यंत अब्राहाम टेन्शन मध्ये येऊन गेला. 12 ते 13, 13 ते 14, 14 ते 15, 15व्या अध्यायपर्यंत, उत्पत्तीच्या 15व्या अध्यायपर्यंत येईपर्यंत अब्राम टेन्शन मध्ये येऊन गेला. अरे काही हालचाल होत नाहीये, काय होत नाहीये. वय वाढत चाललेली, परिस्थिती अजून खराब होत चाललेली, रिपोर्ट्स डेंजर होत राहिले. व्हॉट इज हॅपनिंग. कुछ हो नहीं रहा है. अब्राहम रेस्टलेस होऊ लागला. ही मनुष्याची गोष्ट आहे. अब्राहम जो आहे ती एक आपली स्टोरी आहे. जे अब्रामासोबत झालं ते आपल्या सोबत होतं. अब्राहम स्टार्टेड बिकम रेस्टलेस होऊ लागला तो, की काय नाही होते. आणि मग म्हटलं, प्रभू तू मला वचन दिलं होतं असं होईल, तसं होईल, तसं होईल. अरे कुठं काय होतंय. कुछ नाही हो रहा है. बघ मी आता निघून जाईल आणि माझा सेवक जो एलियाजर आहे तो माझ्या गादीवरती बसेल. मला संतती नाही, मला संतती नाही. मी निघून जाईन, मी झालो वयस्कर आणि माझा सेवक माझ्या गादीवरती बसेल. वाय. व्हॉट मेड हिम से लाईक दिस. काय अशी गोष्ट झाली असेल ज्याच्यामुळे अब्राहम हा बोलला. आपण नाही बोलत का, प्रभू काय मी प्रार्थना करतो काय होत नाही यार. प्रभू मी प्रार्थना करतोय, अशा अडचणी काय येतात ते. मग प्रभू मी प्रार्थना करतोय, रिपोर्ट चेंज का नाही होते. प्रभू मी प्रार्थना करतोय, माझी परिस्थिती बदलत नाहीये. इट बिकम रेस्टलेस समटाइम. कधी कधी आपण काय होऊन जातो, निराश, हताश होऊन जातो आपण. का नाही होते. पण देवाच्या लेकरांनो, प्रभू त्या टाइम मध्ये आपल्याला एकच गोष्ट शिकवतोय की तुला तुझ्या फीलिंग्स वरती चालायचं नाही आहे. तुला फक्त माझ्या वचनाकडे बघून डोळे बंद करून चालायचं आहे. इफ इट इज thus said the Lord, it is thus said the Lord. No one can change it. जर प्रभूने सांगितलंय तर ते होणारच, त्याला कोणी बदलू शकत नाही. ईयोब जो आहे देवाच्या लेकरांनो, प्रत्येक दिवस देवाचा अनुभव घेत होता, देवाचा आशीर्वाद घेत होता. पण ज्या परिस्थिती विचित्र झाली त्याचे सर्व लेकरं मेले, वैभव गेला, काही गेलं नाही तर फक्त त्याची बायको. सगळे लेकरं निघून गेले, काही गेलं नाही तर फक्त त्याची बायको, जिने प्रभूवरती अविश्वास दाखवला तरी प्रभूने तिला नेलं नाही. का? कशासाठी? ईयोबासाठी. का? कारण की त्याच्याच बायकोच्या द्वारे त्याला अजून डबल आशीर्वाद, डबल लेकरं द्यायचे होते. हालेलुया. यो तुमची परिस्थिती आहे. तुमच्या परिस्थितीकडे बघून आपण त्या सर्व अनुभव लावून आपण निराश होता कामा नये. हो, अब्राहम निराश झाला. मी काय करू प्रभू, आता काय होणार. प्रभू म्हटला, बाहेर ये, तुझ्या तंबूच्या बाहेर ये. ओ अब्राहमाला, ओ काय दिसतं तुला, मोज किती तारे दिसतात ते. अब्राहम म्हटलं, मी तारे कसे मोजू. अरे मोज तू, 1 2 3 4 5 6. अरे तिकडचा सुटला परत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अरे परत तिकडचा सुटला, परत काउंटिंग. अरे तुला काउंटिंग येते का. तो म्हणला, मी कसं तारे नाही मोजू शकत. जेवढे तू तारे नाही मोजू शकत ना, दिसतात ना, तशी तुझी संतती मी करणार आहे. हालेलुया. ओ त्यावेळेस तो अनुभव अब्राहमाला पुन्हा रिवाईव्ह करणारा झाला.
देवाचं वचन आपल्याला उन्नती देणार आहे. देवाचं वचन आपल्याला स्फूर्ती देणार आहे. देवाचं वचन आपल्याला ताकद देणार आहे. कशासाठी? कारण की एक मिशन आहे, एक काम आहे जे आपल्याला करायचं आहे. आमेन. देवाचे आशीर्वाद, देवाचा अनुग्रह, देवाने तुम्हाला दिलेलं जीवन तुमच्या पुरतं मर्यादित ठेवण्यासाठी नाही आहे. प्रभूने तुम्हाला दिलंय ते एका कार्यासाठी, एक पर्पजसाठी, त्याचं मिशन आहे. हालेलुया. हे आज आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. दावीद तो बघू शकला नाही, जशा रीतीने दावीद बघू शकला नाही, आपणही त्या कळकळीमध्ये आज असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस पेंटेकॉस्टच्या दिवशी पेत्राला कळालं की माझ्यामध्ये काहीतरी झालेलं आहे आणि माझ्या प्रचाराच्या द्वारे कुणीतरी पश्चाताप करू शकतं, माझ्या प्रचाराच्या द्वारे त्यावेळेस 3000 लोक प्रभूकडे येऊ शकतात, त्याला एक व्यक्तीबद्दल कळकळ वाटू लागली की मी प्रभूच्या राज्यामध्ये कशा रीतीने लोकांना घेऊन येऊ. आमेन. हो, 3रा अध्याय जो प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आहे, जो 2रा अध्यायामध्ये झालेलं कार्य आहे पवित्र आत्म्याने भरण्याचं आणि प्रचाराचं, त्याच्यामुळे त्याला झालेली कळकळ त्या एका व्यक्तीसाठी दिसून येते, जो सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसलेला आहे. आणि बायबल सांगतं तो कितीतरी वर्षापासून, जन्मापासून कसा आहे, तशा स्थितीमध्ये आहे. त्याची परिस्थिती चेंज होऊ शकत नाही. आमेन. ऐका देवाच्या लेकरांनो, जस्ट ही स्टोरी आपल्याला माहिती आहे की ते दरवाजाजवळ येतात. ही स्टोरी आपल्याला माहिती आहे की त्या भिकाऱ्याजवळ ते येतात. पण ज्यावेळेस तो भिकारी त्याला आवाज देतो, ज्यावेळेस तो भिकारी पेत्र आणि योहानाला आवाज देतो की कुछ तो दे दो, काहीतरी मदत आम्हाला कर, काहीतरी मदत मला कर. हो, त्या ठिकाणी पेत्र आणि योहान थांबतात. त्यांना माहिती आहे माझ्या खिशात दमडी नाहीये द्यायला. काय अशी गोष्ट आहे जी त्यांना थांबायला लावत आहे? काय अशी गोष्ट आहे? मला तुम्ही सांगा, एखाद्या सिग्नलवरती जस्ट तुम्हाला भिकारी एखादा भेटतो, तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे 1 रुपया नाही आहे, तुम्ही आणि तो तुमच्याकडे आशेने बघतो, प्लीज सर, सर प्लीज, मॅडम प्लीज 1 रुपया तरी द्या. तुम्ही थांबताल का तिकडे? थांबणार का? तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे खिशात नाही पैसे, थांबताल का? मग अशी काय गोष्ट झाली की पेत्र योहान तिकडे थांबले? हे आज समजून घेणं गरजेचं. वी हॅव लर्न द स्टोरी. स्टोरी माहिती आहे, पण त्याच्या मागचं कारण, आज त्याचा उद्देश तुम्हाला कळला पाहिजे. व्हॉट वॉज दॅट? ते काय होतं ज्याला पेत्र आणि योहानाने थांबायला लावलं? ती होती कळकळ. ती होती कळकळ. ती कळकळ आज आपल्याला एकमेकांसाठी, आपल्या भाऊ, आपल्या बहिणी, आपल्या परिवारासाठी असली गरजेचं आहे की माझे लोक प्रभूच्या त्या तारणामध्ये कशी येतील. त्याला एक गोष्ट ठाऊक होती की जर माझ्या प्रचाराच्या द्वारे 3000 लोक बाप्तिस्मा घेऊ शकतात, तर मला जो प्रभूने दिलेला अनुभव है, हीलिंग तो मैं पहले ही कर चुका हूँ जब वो प्रभु इधर था, आज वही काम होने वाला है. आज या कार्याच्या द्वारे याचं जीवन बदलणार आहे. तो म्हटला की बाबा पैसे माझ्याकडे नाहीये, पण माझ्याकडे जे मी तुला देत आहे. नासरी येशूच्या नावात उभा राहा. आणि तो व्यक्ती उभा राहिला. हालेलुया. तो व्यक्ती जो जन्मापासून पांगळा होता, तो परत मागच्या जीवनामध्ये जगाकडे वळून त्याने बघितला असेल का तो प्रभू मध्ये चालला असेल? तुम्हाला काय वाटतं? वी डोंट नो स्टोरी. वी डोंट नो स्टोरी. पण तो भिकारी तुम्ही आणि मी आहे. जर तुमचं जीवन, माझं जीवन त्या प्रभू मध्ये नसताना त्या भिकाऱ्यासारखं होतं, तर प्रभूने ज्यावेळेस आपलं जीवन बदललं, त्या पॅरालिसिस मधून बाहेर काढलं, त्या पापाच्या दलदलीतून बाहेर काढलं, तुम्ही मी प्रभू मध्ये पुढे जाणार का मागे बघणार? व्हॉट हॅपन्ड टू दॅट बेगर? त्या भिकाऱ्याचं काय झालं पुढे? वी डोंट नो. बायबल डझंट से एनिथिंग अबाउट इट. बायबल काहीच बोलत नाही त्याच्याबद्दल. पण त्याचं जीवन, ती घटना याच्यासाठी त्याच्या जीवनात झाली की तो
त्याच्या जीवना या पॉइंट नंतर प्रभूचा साक्षी म्हणून चालत राहील आणि आजच्या दिवसापर्यंत त्याची साक्ष म्हणून आपण प्रचार करत आहोत. हालेलुया. ओ माय, तुमचं माझं जीवन पण तसंच बनायला पाहिजे की तुम्ही आणि मी असो किंवा नसो, पण या जीवनामध्ये आपल्याद्वारे प्रभूची साक्ष गाजवत गेली पाहिजे. इथे नाही तर स्वर्गात गाजवली गेली पाहिजे. हालेलुया. तशी योबाची साक्ष प्रभूने स्वर्गात गाजवली, पौलाची साक्ष प्रभूने स्वर्गात गाजवली. तुमची माझी साक्ष याच्याबद्दल भविष्यवाणी केलेली आहे, गाजवायची बाकी अजून. तुम्ही मी त्या पॉइंटला, त्या मिशनला ओळखणं गरजेचं आहे. हालेलुया. ओ मा, किती लोकांना समजतं मी काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे. यू नीड टू हॅव द एक्सपिरियन्स विथ गॉड. यू नीड टू हॅव एन एक्सपिरियन्स. तुम्हाला प्रभूमध्ये असणारा तो अनुभव पाहिजे जो तुमचं जीवन बदलून टाकणार होईल, जो तुम्हाला परत मागे कधी वळायला लावणार नाही. तो अनुभव, तशा रीतीचा अनुभव तुम्हाला प्रभूमध्ये असणं गरजेचं आहे. नाउ लेट मी टेल यू द स्टोरी. मोशेला दर्शन भेटलं, मोशेला दर्शन भेटलं, प्रभूने स्वतः दर्शन दाखवलं. Now this is amazing. I don't know तुम्ही कुठं वाचलं असेल की नाही, but the presence of the Holy Ghost is here. देवाची उपस्थिती या जागेमध्ये आहे. And let me tell you, मोशेला दर्शन भेटलं, जळतो जुडूप भेटलं, मोशेला परमेश्वराचा आवाज भेटला, मोशेला मिशन भेटलं, मोशे तयार झाला. ओके. मोशे जो त्या मिसरकडे बघायला देखील जो घाबरत होता, आता मिसरच्या दिशेने निघाला. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. हो माय, आपण बायबल वाचूया बिकॉज आय कॅनॉट स्किप दिस. कधी कधी मला रेफरन्स फक्त पुढे जायला आवडतं, बट विल गो थ्रू दिस. त्याचा मर्म तुमच्यामध्ये उतरणं गरजेचं आहे. ओ माय. Let's come to the book of Exodus. निर्गमाचं पुस्तक. निर्गमाचं पुस्तक 4था अध्याय. पासून आपण वाचायला सुरू करूया स्टेप बाय स्टेप. याचा मर्म तुम्हाला कळणं गरजेचं आहे. 4था अध्याय. कॅन वी रीड? तू जाऊन फारोस सांग, परमेश्वर म्हणतो, इस्रायल हा माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे. बघा हे काय होत आहे. प्रभू त्याला मिशन देत आहे. प्रभू त्याला काय देत आहे? मिशन देत आहे. काम काय आहे? त्याला अनुभव दिला आहे. नाव ही हॅज अ पर्सनल एन्काउंटर, पर्सनल एक्सपिरियन्स विथ गॉड. तुम्हाला आहे का? आहे का? आहे. मोशेला पण दिला, मोशेला पण झाला. मे बी तुम्हाला मिशन अजून कळालेलं नसेल. इट इज ओके. तुमचं मिशन, तुमचं काम, तुमचा उद्देश तुम्हाला अजून कळालेलं नसेल. इट्स ओके. प्रभूकडे प्रार्थना कर, प्रभू प्रगट करेल. पण मोशेला प्रभूने सांगितलं तुझं काम काय. ओके. काय? कॅन वी रीड अगेन? तू जाऊन फारोस सांग, परमेश्वर म्हणतो, इस्रायल हा माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे. ओके. मी तुला सांगितले की माझ्या पुत्रास माझी सेवा करण्यास जाऊ दे. पण तू त्यास जाऊ देण्याचे नाकारले. तर पहा, मी तुझा पुत्र, तुझा ज्येष्ठ पुत्र जीवेमान. बघा, प्रभू त्याला सांगत आहे, त्याला मिशन देत आहे की तू जाऊन त्याला सांगायचं आहे असं असं आहे, तसं तसं आहे. ओके. आता पुढे बघा. मग मोशे प्रवास करीत असताना, मग मोशे मिशनवरती निघाला. तुमच्या मिशनवरती तुम्ही कधी निघणार आहात? मोशे निघाला.
ऐका, मोशे प्रवासास निघाला, मोशे मिशनवरती निघाला. ओके. मग मोशे प्रवास करीत असताना काही प्रवास 4 तासाचा नाही ना, एरोप्लेनने जाण्याचा, बसने जाण्याचा नाही ना, प्रवास लांबचा आहे. ओके. मोशे प्रवासास निघाला. ओके. प्रवास करीत असता उतार शाळेत असे झाले की उतार शाळेत असे झाले म्हणजे तो तिकडं संध्याकाळ झाली, तिकडं फॅमिलीला घेऊन थांबला. हा, रात्रीचा प्रवास नको करायला. फॅमिलीची किती काळजी बघा त्याला, फॅमिलीची किती काळजी. इट इज गुड टू केअर अबाउट फॅमिली, राईट. मोशे फॅमिलीला त्रास नको म्हणून उतार शाळेत थांबला. ओके. उतार शाळेत असे झाले की परमेश्वराने त्याला गाठून जीवे माराव्यास पाठविले. काय? परमेश्वराने कोणाला गाठलं? कोणाला गाठलं? आणि गाठलंच नाही तर त्याला काय केलं? जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कुणी? का? मिशन कुणी दिलं आहे? अनुभव कुणी दिला आहे? परमेश्वराची आज्ञा त्याने ऐकली, मान्य केली. व्हेरी गुड चाइल्ड. त्या आज्ञेप्रमाणे निघाला देखील. प्रभूने त्याला मधीच पकडलं आणि मारून टाकण्याचा प्रयत्न केला. काय केला? मारून टाकण्याचा प्रयत्न केला. व्हाय दिस कुड हॅव हॅपेंड? हालेलुया. तुम्हाला अनुभव भेटलाय. मोशेला अनुभव भेटलाय. मोशे मिशनला भेटलंय. मिशन त्याने एक्सेप्ट पण केलंय प्रभूचं कार्य करण्यासाठी. आता निघालाय आणि निघालाय असताना त्याला रस्त्यातच प्रभूने पकडलं आणि त्याला प्रभू काय, ऑल द बेस्ट, गॉड ब्लेस यू, नीट काम कर तिकडे जाऊन, मी तुझ्यासोबत आहे, असं तसं नाही म्हणते. प्रभू त्याला फिनिश करण्यासाठी काय करत आहे? प्रयत्न करत आहे. वाय? ऐका पुढे. बघा बघा, मोशे एक लीडर आहे. मोशे एक देवाचा सेवक आहे. पण मोशेचा जीव ज्यावेळेस धोक्यामध्ये आहे त्याला मदतीसाठी कोण उभं राहत आहे? हा, काय सांगत आहे? कॅन वी ऐका. सिपोरा कोण आहे? मोशेची पत्नी. सिपोरा कोण आहे? मोशेची पत्नी आहे. ज्यावेळेस त्याचा पतीचा जीव धोक्यामध्ये गेला, मारणारा कोण आहे? अजून कोण नाही, परमेश्वर खुद्द आहे. त्यावेळेस त्याच्या मदतीसाठी कोण उभी राहिली? कोण राहिली उभी? जर सिपोरा तिथे नसती तर, जर सिपोरा तिथे नसती तर मोशेला कोण वाचवणार आहे? जर दुसरं कोण मारणार आहे तर प्रभू त्याला वाचवणार आहे. जर शैतान मारणार आहे, फारो मारणार आहे, अजूनही कोणी मारणार आहे तर वाचवणार कोण आहे? परमेश्वर. पण परमेश्वरच मारणार आहे तर वाचवणार कोण? मग आता कोण वाचू शकतं प्रभूच्या हातापासून? कोणीच नाही. जर सिप्पोरा त्या ठिकाणी नसती तर मोशेची स्टोरी नक्कीच संपली असती. पण ऐका पुढे काय झालं. सिप्पोरा, रीड अगेन. गारगोटी घेऊन आपल्या मुलाची अग्रत्वचा कापली आणि ती मोशेच्या पायापाशी घेऊन ती म्हणाली, तू रक्ताने मिळवलेला माझा नवरा आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, ज्या वेळेस सिप्पोराने, ज्यावेळेस मोशे त्या ठिकाणी मरणासंगती झुंज करत आहे, सिप्पोराने त्या मुलाची सुनता केलेली आहे आणि तिथे परमेश्वरच्या मोशेच्या पायाजवळ ठेवलेली आहे. त्यावेळेस बायबल काय सांगतं? तेव्हा परमेश्वराने मोशेला पिडण्याचे सोडिले. तेव्हा परमेश्वराने मोशेला पिडण्याचे सोडिले. व्हॉट मेड नाव सिप्पोरा टू डू दिस? सिप्पोराने का केलंय? तिला काय स्वप्न पडलं का? तिला काय स्वप्न पडलं होतं असं करायला? त्यांच्या प्रदेशामध्ये, त्यांच्या भागामध्ये ही प्रथा नाही आहे. मिद्यानामध्ये ही प्रथा नाही आहे. मग ही गोष्ट का झाली असावी? ही गोष्ट
समजून घ्या देवाच्या लेकरांना. हालेलुया. ओ इट वॉज व्हॉट, मोशेला जो भेटलेला अनुभव आहे, तो अनुभव त्या सर्व साक्षी त्याच्या बायकोला त्याने सांगितलेले आहेत की मी फारोच्या जरी राज्यामध्ये होतो पण माझं कुळ अब्रामापासून आहे. हालेलुया. मी जरी फारोच्या राज्यात वाढलेलो आहे, मी जरी फारोच्या दरबारात जगलेलो आहे, मी जरी फारोच्या आईचं नाव घेऊन बापाचं नाव घेऊन जगलेलो आहे, पण मी तसा नाही. माझं कुळ अब्रामापासून आहे, मी त्या वंशजाचा आहे. हो, ज्यावेळेस असं झालं होतं तर परमेश्वर अब्रामाशी असं बोलला होता आणि प्रभूने अब्रामाला ती खून म्हणून दिली होती. सुनता म्हणजे प्रभूने अब्रामाला दिलेली, त्याचा विश्वास ऍक्सेप्ट केलेल्याची खून म्हणून दिली होती. ही गोष्ट तिच्या लक्षात होती आणि तिला ते माहित होतं की मी आज जर चालली आहे, माझ्या नवऱ्याला वाचवण्याची एकच गोष्ट आहे की प्रभूचं मिशन घेतल्यावरती तुम्ही प्रभूचं वचन सोडून जगू शकत नाही. इट वॉज द वर्ड दॅट फुलफिल्ड अँड सेव्ह द लाईफ ऑफ मोसेस. ज्यावेळेस त्याच्या मुलाची सुनता झाली त्यावेळेस मोशेचा जीव वाचण्यात आला. मोशे जरी निवडलेला आहे पण मोशेला त्याच्या मुलाचा, त्याच्या घराची काळजी घेणं गरजेची आहे. वेन मोशे जोपर्यंत अनबिलिव्हर होता तोपर्यंत ठीक होतं, पण अनबिलिव्हरचा बिलिव्हर झाल्यावरती देवाच्या वचनाप्रमाणे त्याला त्या गोष्टी करण्याचा भाग होता. त्यावेळेस तसाच तो चालू शकत नव्हता. आज प्रभूचं वचन, मिशन, एक्सपिरियन्स, अनुभव भेटल्यानंतर जगाच्या गोष्टी घेऊन, देवाचे वचन घेऊन आपण प्रभू समोर जाऊ शकत नाही. जसं त्यावेळेस ती शरीराची सुनता होती, आज आपल्याला पौलाने सांगितलंय मनाची, हृदयाची सुनता होणं गरजेचं आहे. या हृदयामध्ये ज्या काही गोष्टी या जगाच्या भरलेल्या आहेत त्या काट झाल्या पाहिजे. तशाच देवाचं वचन भेटलं, देवाचा एक्सपिरियन्स भेटला, देवाचा अनुभव भेटला म्हणून मी पुढे चालू शकत नाही. मिशन भेटलं म्हणून मी पुढे चालू शकत नाही. नो, या गोष्टी मला प्रभूच्या वचनामध्ये तयार करत आहे. त्या मला जगाला नाही म्हणायला सांगत आहेत, प्रभूला हो म्हणायला सांगत आहे, प्रभूच्या वचनाला प्रायोरिटी द्यायला सांगत आहे. ते मला प्रभूच्या वचनाप्रमाणे बनवत आहे. ज्यावेळेस त्याची सुनता झाली त्यावेळेस मोशेचा जीव वाचला आणि म्हणून त्याची बायको म्हणत आहे, तू मला रक्ताने मिळवलेला माझा नवरा आहे. ओ, ज्या वेळेस नाव सेकंड पार्ट, ज्या वेळेस त्याचं ही परिस्थिती झाल्यानंतर, हे सर्व घटना झाल्यानंतर, ज्या वेळेस ही सर्व घटना होऊन गेली, सगळ्यात जास्त काळजी कोणाशी घ्यायला लागली असेल? ही सर्व मोशेचा जीव वाचला, दुसरा दिवस उजडला. आता या बायबलमध्ये नाहीये. ट्राय टू अंडरस्टँड द स्पिरिट ऑफ द लॉर्ड. दुसरा दिवस उजडला. सगळ्यात जास्त काळजी कोणाची घ्यायला लागली असेल? प्रवासामध्ये किती लोक आहेत? कोण कोण आहे प्रवासामध्ये? प्रवासाला निघालेत ना ते लोक मिशनला. कोण कोण चाललंय प्रवासामध्ये? कोण कोण प्रवासामध्ये कोण कोण चालले? मोशे, मोशेची पत्नी, त्याचा मुलगा, 3 लोक आहे. आता अजून लेकर असतील माहिती नाही, पण आता सगळ्यात जास्त यांच्यामध्ये काळजी कोणाची घ्यायला लागली असेल? मुलाची काळजी. का? कारण की त्याची सुनता झालेली आहे आदल्या रात्री. ज्यावेळेस त्याचं लेकरू दुःखामध्ये आहे, त्याचा बापाचा जीव आनंदी असेल का? त्याचा बापाचा जीव आनंदी असेल का? त्याचा बापाचा जीव खुश असेल का? आपलं लेकरू जर घरात आजारी आहे, त्रासामध्ये, अडचणीमध्ये, त्याला बघून आपला जीव आनंदी होतो का दुःखी होतो? हा, आज आई बाप आहे ना सर्व इथे, आनंदी होतो का दुःखी होतो? दुःखी होतो. मोशेचा जीव दुःखी झाला असेल. हा दुसरा अनुभव प्रभू त्याला देत होता. जसा तुझा जीव तुझ्या लेकरासाठी तुटतोय ना, तसा माझा जीव माझ्या लोकांसाठी तुटतोय जे गुलामगिरीमध्ये आहेत. मला त्यांना बाहेर काढायचंय, त्याच्यासाठी तुला उभं राहायचंय.
हालेलुया. मोशेला मिशन भेटलंय खरं, पण त्याला ती कळकळ असणं गरजेची आहे. आमेन. त्याचा जीव तुटणं गरजेचं आहे की प्रभूचं मिशन माझं मिशन आहे. जोपर्यंत प्रभूचं काम तुमचं काम बनत नाही ना, तुम्ही ड्युटी म्हणून काम करणार, तुम्ही ड्युटी म्हणून येणार. चर्च इज नॉट द प्लेस फॉर ड्युटीज. एक टाइम होता चर्चचं काम करणं ड्युटी सारखं होतं. आता चर्चचं काम एक समर्पण म्हणून आहे, अर्पण म्हणून आहे, प्रीती म्हणून आहे, प्रेम म्हणून आहे प्रभूवरचं. मला राहत नाही घरी बसायला. का? कारण की मला माहिती आहे त्या जागेमध्ये मला प्रभूची स्तुती, आराधना, गौरव करायला वाटतं. मी राहू शकत नाही. ती गोष्ट तुम्हाला मागे ठेवता कामा नये. ब्रदर ब्रॅनम ती गोष्ट सांगतात, ज्यावेळेस ते एका झऱ्याकडे जातात. अरे तू एवढा का उफळतोस, एवढा का उफळतोस तू? काय अशी गोष्ट आहे की तुला एवढा उफळायला बरं वाटतं? ओ माय गॉड, आय एम व्हेरी लेट. संपवतो मी. काय म्हणता? तू एवढा का जरा उफळत राहतो नुसता? द फाउंटन, तुझ्यामध्ये हरणी पाणी प्यायला येते म्हणून तुला आनंद वाटतो का? का तुझ्याकडे अजून सगळे जनावर तुझ्याकडे पाणी प्यायला येतात म्हणून तुला आनंद वाटतो का? का कधी कधी मी या झऱ्याचं पाणी प्यायला येतो म्हणून तुला आनंद वाटतो का? ब्रदर ब्रॅनम म्हणतात की तो जर झरा बोलू शकत असता तर माझ्याशी काय बोलला असता की तुम्ही पिता किंवा अजून कोणी पितं म्हणून माझ्यातून तो बबल ऑफ जॉय नाही निघत. माझ्या मागे काहीतरी जो मला धक्का मारत असतो. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आल्यावरती तुम्हाला बसू देणार नाही, व तुमका धक्का मारते रहेगा. घरी बसायचं नाही, झोपायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही. तो तुम्हाला धक्का मारत राहील. आगे बढ़ते रहो, चलते रहो. तुला करायचंय, तुला करायचंय, तुला करायचंय. आमेन. तुम्हाला ते राहणार नाही. एक्सपिरियन्स विल गिव्ह यू एक्सपेक्टेशन्स. संपवतोय मी. अनुभव तुम्हाला प्रभूमध्ये अजून अपेक्षा देणं गरजेचं आहे. प्रभूमध्ये तुमच्या अपेक्षा वाढल्या पाहिजे. द सॅड पार्ट इज की प्रभूमध्ये आल्यानंतर आपल्याला वाटतं की मला असं भेटेल, तसं भेटेल, तसं भेटेल. नो नो नो. प्रभूमध्ये आल्यानंतर मला प्रभूचे आशीर्वाद, आत्मिक आशीर्वाद मला काय काय भेटतील याच्याबद्दल तुमची ओढ, तुमचा जीव तुटला पाहिजे, तुमची हाव वाढली पाहिजे. अरे मला अन्य भाषा बोलायचं दान कधी भेटेल? अरे मला अन्य भाषेचं स्पष्टीकरण कधी देता येईल? अरे मी प्रोफेसर कधी करू शकेल? अरे मी कधी जाऊन चंगाई करू शकेल? अरे दान हे कधी मी करू शकेल? हे कोणासाठी दिलेलं आहे? हे आपल्यासाठी दिलेलं आहे देवाच्या लेकरांनो. वी आर ऑन अ मिशन. एक काम करायचं आहे आणि म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला जे आलेले अनुभव आहेत त्याने तुम्हाला अपेक्षा केली पाहिजे, अपेक्षा वाढली पाहिजे की प्रभू मला अजून तुझ्या वचनाप्रमाणे मी कसं बनू शकतो, अजून तुझ्या वचनामध्ये मी कसा वाढू शकतो, अजून कसं होईल की तू आणि वचन मी एक होऊन जाऊ. ही ओढ तुमच्यामध्ये वाढत राहिली पाहिजे, ही आग तुमच्यामध्ये लागली पाहिजे. प्रभूचा अनुभव भेटला बस. प्रभूचा अनुभव भेटल्यावरती तुम्ही बसू शकत नाही, बसले पाहिजे नाही. प्रभूचा धक्का ओळखायला शिका. द बबल ऑफ जॉय. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, तुमचं हृदय तुटलं पाहिजे, तुमचं हृदय ओझ्याने भरलं पाहिजे, तुमचं हृदय आक्रोश केला पाहिजे की काय करू प्रभू मी. वी कॅनॉट रन इन अ फॉर्मॅलिटी सर्व्हिस. एक फक्त ड्युटी आणि सर्व्हिस म्हणून आपण या जागेवरती येऊ शकत नाही. तुम्ही आले नाही पाहिजे या जागेत तशा उद्देशाने. तुमचं जीव तुटला पाहिजे, आनंदाने उफळलं पाहिजे.
दररोज आणि दररोज प्रभू समोर जाताना तुमचं मन आनंदी झालं पाहिजे, हृदय तुटलं पाहिजे. प्रभू वाट, जर चुकीचं झालं तर हृदय तुटलं पाहिजे. जर एखादी गोष्ट चांगली झाली, तुमचं हृदय आनंदाने हे एकदम हे भरून गेलं पाहिजे. हो माय, एक पॉइंट सांगतो. यू नो, तो जो, let me touch this point of the baptism. Baptism, what it is, बाप्तिस्मा म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. बाप्तिस्मा पाण्यामध्ये जाण्याची फक्त एक क्रिया आहे. बाप्तिस्मा पाण्यामध्ये जाण्याची फक्त एक क्रिया है. स्टोरी कुछ तो ऑलरेडी पहले हो चुका है, उसका नतीजा बैप्टिज्म है. काहीतरी झालंय मागे ऑलरेडी, त्याचं नतीजा, त्याचं रिझल्ट काय आहे? बॅप्टिझम आहे. कालच्या मीटिंगमध्ये सांगायचा पॉईंट राहून गेला माझा. आय डोंट टच इट नाव. पण ते कार्य तुमच्यामध्ये जे झालेलं आहे ना, ती एक सुरुवात आहे, ते विसरता कामा नये. ज्यावेळेस तुम्ही बॅप्टिझमला जात आहात, तुम्हाला एक अभिमान असला पाहिजे, तुमच्या चेहऱ्यावरती आनंद असला पाहिजे, तुमच्या हृदयामध्ये तुटलं पाहिजे. हो, त्या दुःखातून, त्या घाणीतून, त्या सगळ्या याच्यातून प्रभूने माझी बायपास सर्जरी झालेली आहे. प्रभूने मला नवीन बनवलं आहे. आता प्रभूचं वचन पूर्ण करायला मी चाललेलो आहे. तो अनुभव, तो गर्व, तो अभिमान प्रभूचं वचन पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये पाहिजे. का? कारण की मागे काहीतरी ऑलरेडी झालंय. तुमचं हृदय पूर्ण रीतीने प्रभूने चेंज केलं आहे. तुमचं अश्रूने तुमचं हृदय भिजून गेलेलं आहे, तुमचा बिछाना भिजून गेलेला आहे. काहीतरी तिकडं झालेलं आहे, ज्याच्यामुळे तुम्ही उठताय आणि त्या पाण्याकडे जातात. Oh my, that is what the experience of God is. तो अनुभव आपल्याला पाहिजे. आणि तो जो अनुभव आलेला आहे, ती एक सुरुवात आहे फक्त अजून पुढे जाण्याची, पुढे जाण्यासाठी. एक्सपिरियन्स विल लीड टू एक्सपेक्टेशन. तो आलेला अनुभव तुम्हाला मागे थांबू देणार नाही. तो तुम्हाला प्रभूमध्ये अजून अपेक्षा, अजून अपेक्षा, अजून अपेक्षा करायला मदत करेल. मे गॉड ब्लेस. या वचनाच्याद्वारे तुम्हाला प्रभू आशीर्वादित करेल, सामर्थ्य देतो. आणि प्रभूने तुम्हाला दिलेला अनुभव तुम्हाला त्या कार्यासाठी, जे प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यासाठी तो उभं करो. आमेन. मे गॉड ब्लेस. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.